नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ डाकेपळे. मित्रांनो, बऱ्याच CSC VLNना त्यांच्या DM कडून फोन येत आहे, WhatsApp कॉल येत आहे किंवा WhatsAppवरती मेसेज येत आहे की त्यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन जे आहे ते NPSमध्ये करावं. मित्रांनो, NPS म्हणजे सर्वात अगोदर तुम्ही हे समजून घ्या. NPS म्हणजे मित्रांनो नॅशनल पेन्शन सिस्टीम आहे. मित्रांनो, याचा लाभ सुरुवातीला फक्त सरकारी कर्मचाऱ्यालाच होता. आता तो शासनाने सर्वसामान्यांना सुद्धा लागू केलेला आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही वर्षाला काही ठराविक रक्कम तुम्हाला जमा करावी लागते आणि 60 वर्षाच्या नंतर मित्रांनो तुम्हाला पेन्शनच्या स्वरूपात यातली रक्कम जी आहे ती भेटत असते. तर आता मित्रांनो NPS रजिस्ट्रेशन 2024मध्ये कशाप्रकारे करायचं याची संपूर्ण माहिती A to Z आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर सर्वात अगोदर मित्रांनो तुम्ही तुमचं डिजिटल सेवा पोर्टल लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्च करायचं आहे NPS. NPS सर्च केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता नॅशनल पेन्शन स्कीम म्हणून इथं आलेली आहे. याच्यावरती क्लिक करा. तुमचं अकाउंट लॉग इन करून घ्या. सर्वात अगोदर तुम्हाला इथं कस्टमर रजिस्ट्रेशन, ॲडिशनल कंट्रिब्युशन आणि पेन्शन कॅल्क्युलेटर म्हणून ऑप्शन आहे. तर याच्यापैकी मित्रांनो तुम्ही कस्टमर रजिस्ट्रेशन हा 1 नंबरचा पर्याय आहे. याच्यावरती क्लिक करायचं. यानंतर न्यू रजिस्ट्रेशन करवी किंवा NSDL तुमच्या DMने तुम्हाला जेस निवडायचं सांगितलं असेल ते इथून तुम्ही निवडून घ्या मित्रांनो. पाहू शकता इथं माझ्या DMने जे सांगितलं ते इथं निवडतो. त्यानंतर मित्रांनो इथं सबस्क्रायबर रजिस्ट्रेशनमध्ये आपल्याला हेल्प बाय DM, त्यानंतर सेल्फ रजिस्ट्रेशन असे ऑप्शन आहे. तर आपल्याला हेल्प बाय DMवरती क्लिक करायचं. यानंतर सिलेक्ट DM जे तुमच्या DMचं नाव असेल ते इथून अशा प्रकारे सिलेक्ट करा. त्यानंतर मित्रांनो ज्यांचं हे रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांचं इथं पॅन नंबर टाकून सबमिट करा. त्यानंतर आता रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल. सर्वात अगोदर पॅन कार्डवर जसं नाव असेल ते टाका. त्यानंतर मित्रांनो एक मोबाईल नंबर टाका जो काही आधारला लिंक असला पाहिजे मित्रांनो. त्यानंतर खाली येऊन तुमचं पॅन कार्ड नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे आणि त्याखाली तुम्हाला डेट ऑफ बर्थ इथं कॅलेंडरमधून निवडून घ्यायची आहे मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो तुमची जी डेट ऑफ बर्थ असेल पॅन कार्डवरती ती इथं टाकून घ्या. त्यानंतर ईमेल ID टाकायचा आहे. त्यानंतर अकाउंट टाईप इथं इंडिव्हिज्युअल जसं आहे तसंच राहू द्यायचं आहे. खाली रेसिडेंशियल स्टेटस जे आहे ते जसं आहे ते तसंच राहू द्यायचं. खाली बॉक्स आहे याच्यावरती टिक करा आणि कंटिन्यूवरती क्लिक करा. यानंतर मित्रांनो OTP हॅज बीन सेंड युअर मोबाईल नंबर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल. आलेला OTP इंटर OTP या रकाने टाका आणि व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्याच्यानंतर मित्रांनो KYC डिटेल्स विचारले जाईल. तर ऑनलाईन आधार हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. याच्यानंतर मित्रांनो डिजिलॉकरमधून तुमची संपूर्ण माहिती घेतली जाईल. यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा इथं आधार नंबर टाकून कॅप्चा टाकून नेक्स्ट करायचं आहे. डिजिलॉकरवर खातं नसेल तर कसं करायचं याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यानंतर एक OTP येईल. OTP येऊन टाकल्याच्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करा. त्यानंतर एक सिक्युरिटी पिन राहील डिजिलॉकरचा तो टाका. त्यानंतर संपूर्ण तुमची आधारची माहिती डिजिलॉकरमधून येईल. अलाव करा. त्यानंतर संपूर्ण आधारची माहिती आलेली आहे. सेव्ह आणि प्रोसेस करा. आता पर्सनल डिटेल्समध्ये तुम्हाला इथं संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दाखवेल मित्रांनो. ज्यामध्ये तुम्हाला आता इथं जे सोल्युशन आहे ते तिथं टाकून घ्यायचं आहे. तुमच्या नावासमोरती लावता श्री, श्रीमती वगैरे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर नेम ऑफ द प्रिंट ऑफ पॅन कार्ड तर इथं फादर नेम किंवा मदर नेम तुम्ही इथं लावू शकता. जे असेल ते इथं सिलेक्ट करा. त्यानंतर फादरचं नाव इकडं टाका आणि मदरचं नेम इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर फादर्स नेम इथं तुम्ही टाकल्याच्यानंतर मित्रांनो मॅरिटल स्टेटस द्यायचं आहे तुमचं अनमॅरिड, मॅरिड जे असेल ते. त्यानंतर मित्रांनो तुमचा सध्याचा व्यवसाय काय आहे ते तुम्ही टाका. सेल्फ एम्प्लॉय असेल, CSC VL असेल तर सेल्फ एम्प्लॉय म्हणून तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे. आता सेव्ह प्रोसेस करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आता डिक्लेरेशनमध्ये तुम्हाला इथं इथं आय एम टॅक्स रेसिडेंट ऑफ इंडिया याच्यावरती येसच करायचं आहे. डायरेक्ट खाली यायचं इथं काहीच करायचं नाही. सेव्ह आणि प्रोसीडवरती यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं अकाउंट टाईप विचारलं जाईल. सिलेक्ट अकाउंट टाईप टायर 1 जे आहे ते तसंच राहू द्या. त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करा. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं टायर 1ची संपूर्ण माहिती दाखवली जाईल. आता तुमच्या बँकेचा सर्वात अगोदर IFSC कोड टाका. बँक नेम इथं येईल. त्यानंतर सेव्हिंग अकाउंट आहे का करंट अकाउंट आहे ते निवडा. त्यानंतर तुमचा बँकेचा अकाउंट नंबर टाका आणि तोच अकाउंट नंबर इथं पुन्हा एकदा टाकून कन्फर्म करायचा आहे आणि पुढे सेव्ह नेक्स्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला रिलेशन जे आहे ते इथं टाकायचं आहे. फादर, मदर, ऑदर जे असेल ते. त्यानंतर नॉमिनी डिटेल्स तुम्हाला भरायचे आहे. जे तुम्ही नॉमिनी निवडाल ते इथं त्यांचं नाव टाका, त्यांचं एज टाका. शेअर जे आहे ते 100% इथं टाकून घ्या मित्रांनो. त्यानंतर त्यांचं डेट ऑफ बर्थ टाका आणि ॲड नॉमिनी या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पाहू शकता नॉमिनी इथं ॲड झालेला आहे. आणखीनही नॉमिनी ॲड करायचं असेल तर अशा प्रकारे माहिती भरून ॲड करा. नसेल करायचं सेव्ह प्रोसेसवरती क्लिक करा. आता स्कीम डिटेल्स तुम्हाला द्यायचे आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही किती अमाऊंट जमा करणार आहे ती इथं सगळ्यात अगोदर टाकून घ्यायची आहे. यामध्ये 500, 1000 तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मित्रांनो इथं पेन्शन फंड तुम्हाला कोणता निवडायचा आहे ते इथून निवडून घ्या. पाहू शकता भरपूर सारे पेन्शन फंड आहे.
त्यानंतर मित्रांनो इथं काही ऑप्शन आहे, याचा ऑटो सराव द्यायचा आहे आणि मित्रांनो यामध्ये तुम्ही टाईप ऑफ लाईफ सायकल फंड जो असेल मित्रांनो तुमच्या डीएमने सांगितला तो निवडा. आणि त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. सर्वात अगोदर सिग्नेचर इथं अपलोड करायचं आहे मित्रांनो. सिग्नेचर अपलोड करण्यासाठी अपलोड फाईलवरती क्लिक करा. यानंतर तुमच्या जिथे कुठेही सिग्नेचर तुम्ही सेव्ह करून ठेवलेले असेल तिथून अशा प्रकारे मित्रांनो अपलोड करून घ्या. पाहू शकता सिग्नेचर अपलोड झालेली आहे. आता खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेव्ह आणि प्रोसीड हे बटन दिसत आहे, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला पॅन किट सिलेक्शन मध्ये काही बाबी निवडायची आहे, ज्यामध्ये मित्रांनो जे तुम्ही पॅन किट जी तुम्हाला भेटेल ते तुम्हाला ईमेलवरती हवी आहे का फिजिकल हवी आहे ते तुम्ही तिथं निवडून घ्या आणि सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करा. यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमची समरी दाखवली जाईल. संपूर्ण तुमची माहिती, तुमचा फोटो वगैरे संपूर्ण आधारवरून घेतल्या जाईल. संपूर्ण माहिती एकदा चेक करा, बरोबर आहे का? बरोबर असेल तर मित्रांनो कन्फर्मवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कन्फर्मवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्ही इथे पाहू शकता तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल. OTP टाकून मित्रांनो सबमिट बटनावरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथं 3 बॉक्स दिलेले आहे. या बॉक्समध्ये मित्रांनो अशा प्रकारे टिक करा. टिक केल्याच्यानंतर मित्रांनो आता सेव्ह आणि प्रोसीड बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये रिडायरेक्ट केले जाईल. इथं आल्याच्यानंतर मित्रांनो तुमचा सर्वात अगोदर CSC कोड टाका. त्यानंतर मित्रांनो CSC पासवर्ड टाकल्याच्यानंतर त्याला व्हॅलिडेट करा. व्हॅलिडेट केल्याच्यानंतर मित्रांनो आता तुमचा जो वॅलेट पिन असेल, वॅलेट पिन टाकून मित्रांनो तुम्हाला पे करायचा आहे. मित्रांनो पे केल्याच्यानंतर पाहू शकता पेमेंट सक्सेस झालेलं आहे. थोडी इथं वाट बघायची मित्रांनो, कुठल्याही प्रकारचं रिफ्रेश करायचं नाही. तर पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुमचा जी पेमेंट स्लिप जी आहे ती आलेली आहे. मित्रांनो ही स्लिप जी आहे ती तुम्हाला तुमच्या डीएमने जर सांगितलेली असेल तर याचा स्क्रीनशॉट किंवा याचा फोटो तुम्हाला त्यांना पाठवावा लागेल मित्रांनो, किंवा याची प्रिंटसुद्धा तुम्ही इथं काढून घेऊ शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्या CSC आयडीवरून तुमचं NPS अकाउंट जे आहे ते काढू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.